जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी दीपक वेलणकर आपणा सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, आपण मराठी भाषेच्या एकंदर प्रवासाविषयी मागच्या भागात जाणून घेतलं. मराठी भाषेचं पुढे काय होणार आहे, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आणखीन तिचा विकास कसा काय होणार आहे, लोकांपर्यंत ती कशी काय पोहोचणार आहेत, याबद्दलचे काही प्रश्न अजूनही मनामध्ये आहेत. आणि त्यासाठी आपण एका खास व्यक्तीला आमंत्रित केलेलं आहे. ते आहेत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे सर. मोरे सर, नमस्कार. नमस्कार, धन्यवाद बोलवल्याबद्दल. केंद्र सरकारकडून आपल्याला निधी मिळाला, मग आता त्याचा वापर आपण या भाषेच्या संवर्धनासाठी कसा काय करू शकतो? म्हणजे कारण आत्ताची परिस्थिती आपल्याला माहिती आहे, ती काही कोणापासून लपलेली नाही आहे. मराठी माध्यमांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावलेली आहे. मराठी भाषा शुद्ध स्वरूपामध्ये बोलणारी माणसंसुद्धा आता भेटणं मुश्किल झालेलं आहे. तर मग अशा वेळेला भाषा तर आपल्याला वाढवायची आहे, फंड देखील आपल्याला मिळाला, निधी मिळाला, पण त्याचा विनियोग कसा करणार? ते आत्ताची आपण जी स्थिती सांगितली ना, व्यावहारिक दृष्टिकोनात ती बरोबर आहे. पण मला एक सांगायचं आहे की त्यासाठी मी तुम्हाला थोडं परत इतिहासात देणार आहे आणि मग परत इथे येईल, आपल्या प्रश्नाकडे येईल. ते असं की महाराष्ट्री प्राकृत मराठी झाल्यानंतर अतिशय महत्त्वाच्या म्हणजे अतिशय गतीने त्याचा विकास झाला. बरं. तो कसा? तर दोन आपण म्हणू शकतो की प्रकार आहेत साहित्याचे, भाषा व्यवहाराचे, एक गद्य आणि एक पद्य. तर 13व्या शतकामध्ये पहिल्यांदा ज्ञानेश्वरांच्या आधी चक्रधर स्वामी, जे महानुभाव पंथाचे प्रवर्तक मानले जातात, ते होऊन गेले. आणि त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेत तत्त्वज्ञान सांगितलं. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा संचार होता आणि त्यांनी तो उपदेश केला. त्यामुळं महानुभावांनी मराठी भाषेचा धर्मभाषा म्हणून स्वीकार केला. त्यांचे तरी संस्कृत पंडित होते, पण त्यांनी संस्कृत लिहिण्या बोलण्याला, ग्रंथनिर्मितीला उत्तेजन नाही दिलं. त्यांनी असा आग्रह धरला की चक्रधर स्वामींनी ज्या भाषेत उपदेश केला ती भाषा मराठी आहे आणि तिच्यातच उपदेश केला पाहिजे, तिच्यात ग्रंथनिर्मिती केली पाहिजे. बरं. म्हणून आद्यग्रंथ ज्याला म्हणतो आपण ना, की तो गद्यामधला तो चक्रधरांचं चरित्र, जे माहीम भट्ट नावाचे महानुभाव सांप्रदायिक होते, विद्वान होते, ते सगळे मंडळी संस्कृत पंडित आहेत, लक्षात घ्या. तर त्यांनी चक्रधरांचं चरित्र दिलं, त्याचं नाव लीळाचरित्र. तर ते इतकं महत्त्वाचं चरित्र आहे, म्हणजे इतका महत्त्वाचा ग्रंथ आहे तो, की मग अशी म्हणत ना मी की जगाच्या पाठीवरती कुठेही तुम्ही जा त्याला. आणि ही गोष्ट कितीची केव्हाची आहे? जेव्हा इंग्रजीमध्ये, इटालियनमध्ये, जर्मनीमध्ये कुठल्याही प्रकारचे ग्रंथ नव्हते. त्यांच्या आधुनिक भाषा अजून विकसित व्हायच्या होत्या. म्हणजे हाच मुद्दा मी ज्ञानेश्वरीच्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगितलं तर लक्षात येईल तुमच्या, की युरोपमधलं पहिलं काव्य कोणतं मान्य झालेलं, महाकाव्य किंवा काय, तर ते आहे डिव्हाइन कॉमेडिया, दांते. आणि ते इटालियनमधलं आहे. युरोपमध्ये जे रेनेसा ज्याला म्हणतो आपण, जागरण वगैरे झालं ना, ते पहिल्यांदा इटालीमध्ये झालं. म्हणून इटालीचं फार महत्त्व आहे. इंग्रज वगैरे हे नंतरचे भाषेच्या संदर्भात पाहिजे तर ते डिव्हाइन कॉमेडिया लिहिण्याच्या अगोदर 30 वर्ष ज्ञानेश्वरी लिहिली गेली. हो हो हो. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता आपले लोक त्यावेळेला किती पुढे होते, प्रगत होते भाषेच्या संदर्भामध्ये. तर चक्रधरांनी गद्यामध्ये उपदेश केला आणि नंतर ज्ञानेश्वर झाले. ज्ञानेश्वरांनी काव्य लिहिलं. म्हणजे असं तुम्हाला क्वचित आढळेल की जवळजवळ एकाच काळात एखाद्या भाषेमध्ये एकाच उच्च दर्जाचं गद्य पण आहे आणि पद्य पण आहे. आणि दोघांनी ती धर्मभाषा केली. वारकऱ्यांनी सुद्धा मराठीचा अंगीकार धर्मभाषा म्हणून केला. त्यांचे सगळे ग्रंथ मराठीमध्ये आहेत. बरं, लिहून घेणारे सच्चिदानंद बाबा होते, म्हणजे ती जनमानसामध्ये पण पोचलेली असावी. हो, होते ना. ज्ञानेश्वरांनी सांगितली म्हणून तर ज्ञानेश्वरांच्या काळात बाकीची सगळी संत मंडळी अभंग रचना करतायत. होय. ज्ञानेश्वरांचा एक सलग ग्रंथ आहे भगवद्गीतेवरचं भाष्य. ज्ञानेश्वर म्हणजे काय, भगवद्गीतेचा अर्थ मराठी सांगितला. आणि हेही तुम्हाला सांगितलं पाहिजे मराठीचं महत्त्व, मराठी क्लासिक का म्हणायची. एक लक्षात घ्या की तोपर्यंत भगवद्गीतेचा अर्थ सांगणारी जी जी भाष्ये होती ती सगळी भाष्य संस्कृतमधली आहेत. आद्य शंकराचार्यांचं पहिलं भाष्य आहे, मग पुढे रामानुज, मग मध्व, मग काय वल्लभ निंबार्क इत्यादी इत्यादी लोक येतात. हा सगळा व्यवहार संस्कृतमधला आहे.
संस्कृत सोडून इतर इतर भारतीय भाषांमधलं पहिलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे मराठीमधलं इथे. हा मराठीचा मान आहे की आमचं पहिलं भाष्य आहे गीतेचं. तर हे ज्ञानेश्वरांचं वैशिष्ट्य आहे की पहिलं गीता भाष्य आम्ही दिलं. आणि त्याचा परिणाम काय झाला माहिती आहे का? गीतेमध्ये तत्त्वज्ञान आहे ना. म्हणजे मराठी भाषा 13व्या शतकामध्ये आम्ही तत्त्वज्ञानाची अभिव्यक्ती करण्याइतकी सक्षम बनवली, ज्ञानभाषा बनवली. म्हणजे मराठी ही ज्ञानभाषा आहे की नाही हा प्रश्न उद्भवतच नाही. आम्ही ती 13व्या शतकामध्येच केलेली आहे. आहेच ती असं हो. आपण म्हणतो. काव्याची भाषा बनवली. म्हणजे जी गोष्ट संस्कृतमध्ये शक्य होईल किंवा नाही याबद्दल लोकांना शंका होती, ती ज्ञानेश्वर महाराजांनी प्रतिज्ञा करून शक्य करून दाखवली. ती कोणती? तर त्यांनी मराठी भाषेमध्ये काव्याच्या माध्यमातून ध्वन्यर्थाच्या अंगाने शांतार्थाची निर्मिती केली. वा. हा परत प्रश्न येतो ना, नाट्यशास्त्राच्या वेळेला प्रश्न आला की तुम्ही म्हणताय शांतरस नाटकामध्ये येतो की नाही, तर कुठे येतो दाखवा आम्हाला. हे प्रश्नाचे म्हणजे नेमकं काय, मुळातले किती होते, 8 होते की हा 9वा नंतर आला, हे सगळे प्रश्न आहेत. पण जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जातो की तुम्ही आम्हाला कृती दाखवा, रचना दाखवा शांतरसाची अभिव्यक्ती करणारी, तेव्हा त्यांच्यापुढे प्रश्न निर्माण होतो. मग काही लोक म्हणाले की महाभारत. आता महाभारत केवढं मोठं जंगल आहे ना, त्याचं उदाहरण नाही घेऊ शकत तुम्ही. जसं तिकडे तुम्ही धनुर्धाच्या बाबतीत हे दाखवता गाथा सप्तशती, शांतरस कुठे आहे? तर ज्ञानेश्वरांनी शांतरसाची निर्मिती मराठीतून करून दाखवली. वा. ठरवून प्रतिज्ञा करून. म्हणजे जर ज्ञानेश्वरांच्या नंतर एखाद्याने साहित्यशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला आत्ता संस्कृतमध्ये, तो लिहिला जगन्नाथ पंडितांनी वगैरे लिहिला नाही असं नाही, तर त्यांना शांतरसाची उदाहरणं जसं त्या काळातल्या साहित्यशास्त्रातल्या लोकांनी महाराष्ट्री प्राकृतमधून शोधली, तसं त्यांना ज्ञानेश्वरीतून शोधावं लागलं असतं. त्यांना माहीत नव्हतं अनफॉर्च्युनेटली. बरं, पण आता मूळ प्रश्न उरतोच की आता त्या प्रश्नाबद्दल मला विचारायला आवडेल की आत्ताच्या काळामध्ये मग आता त्याचा वापर आता कसं झालं माहिती का, मी तुम्हाला सांगतो. कसं झालं की ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्याच काळात महानुभाव मंडळी आणखीन साहित्य निर्मिती करत होत्या. त्याच्यामध्ये भाष्य होती, त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं स्वतंत्र असं अर्थनिर्णयशास्त्र निर्माण केलं. फक्त मराठीमध्ये, संस्कृत भाषा सोडली तर अर्थनिर्णयशास्त्र भारतीय भाषांमध्ये फक्त मराठीमध्ये आहे. महानुभावांचा स्वतंत्र ग्रंथ आहे की चक्रधरांच्या वचनांचा अर्थ कसा लावायचा हे सांगण्यासाठी त्यांनी स्वतंत्र ग्रंथ लिहिला. 32 त्याच्यामध्ये त्यांनी कॅटेगरीज सांगितल्या की या कॅटेगरीजचा अर्थ, या लक्षणांचा आधार घेऊन चक्रधरांच्या वचनांचा अर्थ लावायचा. हे इतर भाषेत नाही कुठे आपल्याकडे, म्हणजे संस्कृत सोडलं तर तो झाला एक मुद्दा. म्हणजे ते पुढे जायला पाहिजे ना. नंतर इकडे ज्ञानेश्वरांनी, मी ते तुम्हाला सांगितलं. पण विकास न होण्याचं कारण तुम्ही सांगा. त्याच काळामध्ये संत मंडळी सगळी अभंग लिहित होती की नाही. हो. तर अचानक उत्तरेकडनं अल्लाउद्दीन खिल्जीचं आक्रमण आलं आणि ज्या यादवांच्या काळामध्ये हे चाललं होतं सगळं ग्रंथनिर्मितीचं काम, ते यादवांचं राज्य अल्लाउद्दीन खिल्जीच्या ताब्यात गेलं. मग तिथून पुढे हे आक्रमण दक्षिणेत गेलं, तिथंही त्यांनी दक्षिण व्यापली. आणि तिथं आपल्या असं लक्षात येईल की ही जी भाषा झाली होती आपली यादवांच्या काळामध्ये, मराठी भाषा ही दरबाराची भाषा होती, कारभाराची म्हणजे प्रशासनाची भाषा होती, काव्याची भाषा होती, गद्याची भाषा होती आणि धर्माची भाषा होती, ज्ञानव्यवहाराची भाषा होती. हे सगळं इतक्या त्याला आपण कळसाला जाणं म्हणतो अशी आपली भाषा असताना दुसरं राज्य आलं की ज्या राज्यकर्त्यांची भाषा वेगळी होती, त्यांची पर्शियन भाषा होती. त्यामुळे त्यांनी राज्य घेतल्यामुळं कारभार सगळा पर्शियनमध्ये सुरू झाला. दरबाराची भाषा पर्शियन झाली. मराठी भाषेला जसं यादव काळात उत्तेजन मिळत होतं वेगवेगळ्या पातळ्यांच्यावरती, म्हणजे जसं एका महानुभाव कवीने ग्रंथ लिहिला, नरेंद्र त्याचं नाव, रुक्मिणी स्वयंवर, मराठीतून ज्ञानेश्वरीच्या नंतर. रामदेवराव यादव राज्य करीत होता, त्याला तो ग्रंथ इतका आवडला, म्हणजे त्या ग्रंथाचं वाचन दरबारात झालं. हे बघा, राजदरबारात मराठी कविता वाचायची. तर तो इतका त्याला ग्रंथ आवडला की तो म्हटला की त्याचं कर्तृत्व मला दे, म्हणजे माझ्या नावावरची ग्रंथ जाऊ देत, मी तुला अक्षरागणिक मोहरा देतो. एवढं राजाश्रय. ही खिलजीची राजवट आली, नंतर तुघलकांची आली, नंतर बहमनी होती, मग पुढे निजामशाही वगैरे या गोष्टी आल्या, आदिलशाही वगैरे, त्यांच्यात परत बहमनीचे तुकडे झाल्यानंतर, आणि मग नंतर काही भागात मोगल आले. तर याच्यामध्ये मराठीचं दरबार पण गेलं, मराठीचं प्रशासनाची भाषा राहिली नाही. आणि मग ती जी भाषा आली पर्शियन भाषा, तिचा प्रभाव मराठीवरती पडायला लागला. मग तुम्ही एकनाथांच्या बरोबर तुम्हाला दिसेल की प्रचंड प्रमाणात तुम्हाला पर्शियन शब्द दिसतील. बरं.
त्यामुळं मराठीचा स्वाभाविक जो विकास झाला असता, आता याला आपण काय म्हणतो, याला काउंटर हिस्ट्री म्हणतो. हं. हे झालं असतं तर, नसतं तर, काउंटर फॅक्च्युअल अशा प्रकारचं आहे. जर पण तर तसा विचार करावा लागतो ना आपल्याला. बरोबर. म्हणजे पानिपतमध्ये मराठ्यांचा विजय झाला असता, नक्की या विचाराला महत्त्व आहे. आणि अशा प्रकारचा इतिहास लिहिण्याची पद्धत युरोपियन इतिहासकारांमध्ये आहे. तर हे मी तुम्हाला भाषेच्या बाबतीत बोलतो आहे. हं. तर ते मधलं एक इंटरप्शन ते आलं आणि त्याच्यामुळं काय परिणाम झाला की स्वाभाविकपणे नाही झाला तो. हं. त्या काळात जसं मी म्हणालो की महाराष्ट्री प्राकृत टिकवायचं काम हं. पूर्वीच्या काळी जसं जैन धर्माने केलं तसं हे मुख्यत्वे करून वारकऱ्यांनी केलं. कारण वारकऱ्यांनी पंढरीची वारी चालू ठेवली, हो. कीर्तन भजन हे त्यांचं चालूच होतं नेहमी. पण आता तुम्ही पाहा ना, 13व्या शतकामध्ये एवढे सगळे संत तुम्हाला एकाच वेळेला दिसतात. नामदेव आहेत, हो. नामदेवांचे सगळं कुटुंब कविता करणारे आहे. हं. चोखोबा आहेत, चोखोबांचं सगळं कवी लोक घरातले अभंग रचना करतायत. बरं, बरं. असं जगात तुम्हाला कुठे आढळणार नाही. संपूर्ण कुटुंब हो. काव्यरचना करते. हे मराठीचं वैशिष्ट्य आहे. हं. नंतर आणखीन आहेत, गोरा कुंभार आहेत, सावतामाळी आहेत नाही सगळे. कान्होपात्रासारखी स्त्री आहे, मुक्ताबाई, जनाबाई, सोयराबाई, अशा उंचीवरती गेली आहे मराठी. हं. त्याच्यानंतर तुम्हाला एकनाथांच्यापर्यंत जवळजवळ महत्त्वाचा कवी सापडत नाही. हो. की तो मुद्दा आला ना, हा प्रभाव पडला. तर मग एकनाथ वगैरे मंडळींनी काय केलं माहिती का? तरी 200 वर्षांचा फरक असेल. हो, 200-300 वर्षांचा परत, 250 नक्कीच म्हणता येईल. तर त्यांनी काय केलं माहिती का की ठीक आहे, आता हे शब्द आलेले आहेत ना, हं. त्यांनी आपण आपली भाषा समृद्ध करू. अच्छा, उलट करायचं. हां, शेवटी मी म्हणालो ना, संकटाचं रूपांतर संधीत करायला लागतं आपल्याला. मग पर्शियन शब्द मराठीने आत्मसात केले आणि मराठी त्या अंगाने समृद्ध झाली. या अंगाने नाही तर त्या अंगाने. म्हणजे मराठीचा अभिजात पण टिकून राहिलेला आहे. म्हणजे तो विकास खुंटला नाही. हा परकीय भाषिक आक्रमण गृहीत धरून भाषिक सांस्कृतिक राजकीय सगळं शेवटी सत्ता लागते हो. जसं सांगितलं की रामदेवराव तयार आहे, मोहरा देतो म्हणतोय. हा झाला एक मुद्दा. मग पुढे ही सत्ता चालली. मी तुम्हाला 2-3 नंतरच्या काळातल्या राजवटींचं नाव सांगितलं. हे कुठपर्यंत चाललं? हे शिवाजी महाराजांपर्यंत चाललं. हं. शिवाजी महाराजांच्या लक्षात ही गोष्ट आली की आपली भाषा ही आपल्या राज्याची भाषा असली पाहिजे किंवा आपल्या राज्याची भाषा आपली भाषा असली पाहिजे. हं. म्हणून त्यांनी जेव्हा अभिषेक करून घेतला, राज्याभिषेक, तेव्हा त्यांनी काय केलं किंबहुना खरं तर ही जाणीव त्यांच्या वडिलांना, त्यांच्या आईला सुद्धा होती. हं. म्हणजे कशी की त्या काळामध्ये शिवाजी महाराज म्हणजे साधारणपणे आपण 1645-50च्या दरम्यानची गोष्ट घेऊ. शिवनेरीमध्ये वर त्यांचा जन्म झाला हं. आणि त्यांना पुणे सुपेची जाहीर मिळाली. हो. म्हणजे पोटपोकासा म्हणून म्हणजे त्यांच्या नावे केली शहाजीराजांनी आणि कारभार ते पाहायला लागले. त्यांच्या नावाची जी मुद्रा आहे, हं. त्या काळच्या अनेक सरदारांचे शिक्के आहेत ना, तुम्हाला पर्शियनमध्ये दिसतील. हं. जिजामातुश्रींचा आहे, वालिदा आहे शिवाजी, अच्छा. शिक्का आहे, बरं, बरं. पर्शियनमध्ये आहे. आता इथे त्याच वेळा त्यांच्या लक्षात गोष्ट येते ह्या भोसले घराण्याच्या मंडळींच्या की नाही, इथे आपल्याला काहीतरी करायला पाहिजे. म्हणून शिवाजी महाराजांचा शिक्का संस्कृतमध्ये आहे, हो. प्रतिभटचंद्र. लेख आहे. तर तिथे ती जाणीव आली. मग पुढे जेव्हा प्रत्यक्ष हातात सत्ता आली तेव्हा त्यांनी काय केलं माहिती आहे? त्यांनी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी केली की राज्य व्यवहार कोश, जे शब्द सत्तावाचक आहेत, हं. हा महत्त्वाचा मुद्दा बरं का. सत्ता कोणाची होती पूर्वी? दुसऱ्या कोणाची तरी होती, आदिलशाह, मोगल जे कोणी असतील. तर सत्तावाचक शब्द त्यांचे होते. हो. ते बादशाह म्हणायचे, ते सुलतान म्हणायचे. हं. तर शिवाजी महाराजांनी सांगितलं की राज्य व्यवहार कोश तयार करा. त्याप्रमाणे रघुनाथ पंत, हनुमंते आणि धोंडीराज व्यास यांनी तो तयार केला आणि पर्शियनमधले जे शब्द होते सत्तावाचक, प्रशासनामधले, त्या सगळ्यांचं मराठीमध्ये रूपांतर केलं. हो, सेनाध्यक्ष वगैरे त्यांनी. म्हणजे सांगतो तुम्हाला, सुरुवात कुठनं गेली? बादशाह, बादशाह नाही. राजा, हो. बरोबर आहे, प्रधान. प्रधान नव्हता पूर्वी, मधल्या काळात सगळा यादव काळ गेला आणि प्रधान गेला तुमचा. तर असे सगळे सत्तावाचक. म्हणजे आता सत्ता झालं, आता अधिकार कुठे कुठे असतो? सैन्य दल आहे, सैन्य दलामध्ये काय हत्ती असतात, घोडे असतात. आता हत्तीला काय म्हणायचे? हत्ती जिथे आहेत तिथं पिलखाना, अश्व गजशाळा, घोड्याच्या पागेला अश्वशाळा. पागा हा शब्द मराठीतला नाही, मुळातला. हां. यांनी तिथं अश्वशाळा, सगळे शब्द
अशा प्रकारचे सत्तावाचक. बरं. म्हणजे त्याच्यातून एक तुम्हाला निकोप दृष्टी दिसून आली. ती कोणती? की सत्ता आमची आहे ना, म्हणून सत्तावाचक शब्द आमचे पाहिजे, कारण ते सत्तेचं द्योतक असतं, हं. सार्वभौमत्वाचं द्योतक असतं. पण एरवी इतर भाषांमधले शब्द आम्हाला वावडाचं काहीच कारण नाही, आमची भाषा समृद्ध होती, म्हणून इतर शब्द राहू देत, ते घेतले आपण आणि मराठी शब्द भाषा त्याच्यामुळे समृद्ध झाली. पण मग तुमचं आता इथे एक वैयक्तिक मत विचारतो की आपल्या मराठी भाषेमध्ये आता खूप गुजराती शब्द आहेत, पंजाबी शब्द आहेत, म्हणजे लोचा झाला, पंगा झाला वगैरे असे शब्द सहजासहजी बोलले जातात. येऊ द्यात, ते येऊ देत, 100% येऊ देत. पण मग त्यामुळे भाषिक भेसळ काही होत नाही, गैरसमज आहे लोकांचा. बरं. ते शब्द कसे माहिती आहे का? विष्णूशास्त्री चिपळूणकरांनी 1900 काय म्हणत त्याला 70च्या दरम्यान जी निबंधमाला नावाचं मासिक पुस्तक चालवलं, त्याच्या सुरुवातीलाच त्यांनी म्हटलेलं आहे की आमच्या भाषेची प्रकृती कायम ठेवून इतर भाषांमधले शब्द आम्ही आमच्यात घेऊ शकतो. म्हणजे इंट्रोडक्शन ऑफ फॉरेन बॉडी असं कधी म्हणतो आपण, जेव्हा ती फॉरेन बॉडी पचत नाही, त्या शरीराला सूट होत नाही, मग ती सूट होण्यासाठी आपल्याला त्या शब्दांच्यात काहीतरी बदल करावा लागतो. बरं. आपल्या भाषेला मग आपण काय करतो अशा वेळेला, दुसऱ्या भाषेतला शब्द घेताना समजा कदाचित त्या मूळ भाषेमध्ये तो पुल्लिंगी असेल, आपण तो स्त्रीलिंगी करू शकतो, बरं, कारण ते आपल्याला सूट होतं. हां. लक्षात मुद्दा घ्या. तीच गोष्ट विभक्ती प्रत्ययांची आहे. त्या भाषेत जर त्या चतुर्थीचा प्रत्यय लागत असेल, आपण आपल्या पद्धतीने द्वितीयाचा लावू शकतो. बरं. तर तसा आपल्या पद्धतीने करू शकतो. म्हणजे कसं, टेबल शब्द इंग्रजी आहे, आपल्याकडं शब्द नाही त्यासाठी प्रतिशब्द, गरज नाही वाटली आपल्याला, म्हणजे मूळ शब्दाला तो आपण आपल्या नियमामध्ये बसवलं. आपल्या रूपात ऑब्झर्व करून घेतला, बरं बरं. आपण पचवला. तसा एखादा पदार्थ असतो की नाही, खाद्यपदार्थ, समजा तो आपल्याला सूट होत नसेल तर लोक ते उकून टाकतात, म्हणजे अगदी प्राणीसुद्धा. हो. पण जर सूट होत असेल तर मग तो पचवतात, म्हणजे आधी रिचवतात, मग पचवतात, आणि मग त्याचं रक्तात रूपांतर होऊन तो सगळ्या शरीरामध्ये जातो. तसं या शब्दांचं आहे. जे शब्द आपण घेतले, आपल्याला ते रुचले, पचले, आणि आपण आपल्या भाषेच्या शरीरामध्ये ते आपला भाग करून टाकला. पण मग मूळ मराठी शब्द असताना समजा आपण दुसऱ्या भाषेत नाही, ते आपण सांगतो ना तुम्हाला, मूळ मराठी शब्द सोडायचं काहीच कारण नाही ना, ते घेऊच यात आपण. पण समजा आणखीन तर तद्वाचक शब्द आला वेगळ्या शेडचा, तसं मराठीमध्ये भरपूर आहेत. तुम्हाला सांगतो, दासोपंत नावाचे ग्रस्त होऊन गेले आपल्याकडे कवी, तर ते मराठीचे प्रचंड अभिमानी आहे. एका बाजूला ते संस्कृत तज्ज्ञ आहेत, संस्कृत पंडित आहेत, ईशावास्ती उपनिषदावरती ते मराठीतून भाष्य लिहितात, पण अभिमान त्यांना पूर्ण मराठीचा आहे. बरं. म्हणून ते सांगतात की मराठी भाषा संस्कृतपेक्षा श्रेष्ठ कशी आहे, की शब्दसंग्रह घ्या. म्हणजे मराठीमध्ये शब्द किती आहेत बघा ना, एक रांजण आहे, एक घट आहे, एक बोळकं आहे, एक मडकं आहे, एक गाडगं आहे. संस्कृत भाषेत फक्त घट एकच शब्द आहे बघा. म्हणजे त्यांनी ते आपला युक्तिवाद केला की बघा आमची भाषा किती समृद्ध आहे संस्कृतच्या तुलनेत सुद्धा. आता उद्या एखाद्या संस्कृत माणसाला जर वाटलं समजा की अरे हे शब्द आपण संस्कृतमध्ये घ्यायला पाहिजेत, का घेऊन येत त्यांनी? समृद्ध होती ना. आपलं न सोडता तुम्हाला जे इतरांचं घेता येईल ना ते घ्यावं. पण मग आता आधुनिक तंत्रयुगामध्ये ही भाषा आपल्याला पुढे न्यायची असेल तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आपण इंग्रजीतले किंवा अन्य भाषेतले शब्द घेऊन त्याला मराठी रूपात जरूर घेतले पाहिजेत. म्हणजे माझं काय म्हणणं माहिती का, की येणं प्रकारानं कुठला तरी क्लिष्ट शब्द तयार करायचा की जो लोकांच्यापर्यंत पोहोचणं अवघड आहे, गरज नाही त्याची. घ्या ना, तो आहे सिग्नलच म्हणावं, सिग्नलच म्हणावं ना, कशासाठी गरज आहे. पण दुसरा एक मुद्दा सांगतो ना, तो महत्त्वाचा आहे. ही जी भाषा नावाची जी गोष्ट आहे ना, त्या भाषेचा विकास जर भाषा बोलणाऱ्या लोकांचा विकास झाला तरच होतो. नुसत्या भाषेचा विकास होत नाही. तुम्ही म्हणाल की डिक्शनरी तयार केल्यानंतर भाषेचा विकास होईल नाही असं नाही, पण मर्यादा आहेत. भाषा ही माणसाच्या कर्तृत्वाची अभिव्यक्ती आहे. तुम्ही जर कर्तृत्ववान नसाल तर तुमची भाषा वाढणार नाही. इंग्रजी भाषा का वाढली? कारण इंग्रज लोक जगभर पसरले, कर्तृत्व सिद्ध केलं. तर आता आपण हा जो शब्द वापरला ना तुम्ही, सिग्नल उदाहरणार्थ, किंवा मी आणखीन उदाहरण माझं निमित्त ठरलेलं आहे म्हणजे मोबाईल. मग लोक काय म्हणायला लागले की अरे मोबाईल शब्द असा आहे आणि मग त्यासाठी मराठी शब्द आणा. मग कुणी भ्रमणध्वनी, कुणी चलध्वनी, चांगली कल्पना आहे, म्हणजे एक शब्द मिळाला आपल्याला. पण मी असा विचार करतो या बाबतीमध्ये की मोबाईल ज्यांनी निर्माण केला त्यांची भाषा इंग्रजी भाषा होती, म्हणून आपोआपच त्या वस्तूचं नाव त्यांनी आपल्या भाषेत ठेवलं, मोबाईल. अशी कल्पना करा की मराठी तंत्रज्ञानी, मराठी वैज्ञानिकांनी जर तो तयार केला असता आणि त्याला मराठी नाव दिलं असतं, खरं चलध्वनीच म्हटलं असतं समजा अगोदर, तर
ते इन्स्ट्रुमेंट तिकडं गेलं असतं इंग्रजी बोलणाऱ्या लोकांच्या मध्ये, त्याच्या नावासकट गेलं असतं. आणि इंग्रजी लोकांनी आपल्याला, इंग्रजी बोलणाऱ्यांनी ऑर्डर दिली असती की आम्हाला 4 डझन चलध्वनी पाठवा. म्हणजे हे कर्तृत्व महत्त्वाचं आहे. बर. तुमच्या भाषेत तुम्हाला वैज्ञानिक प्रॅक्टिस करता आली पाहिजे, हे लक्षात घ्या. बरं, मग आता पुढच्या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन कराल? म्हणजे आता या भाषेचा विकास अभिजात आपल्याला त्याचा दर्जा मिळून झालेला आहे, तर त्या दृष्टीने आणखीन ही भाषा समृद्ध व्हावी किंवा घरोघरी पोचावी, सर्वसामान्य माणसांनी ती बोलावी किंवा महाराष्ट्राच्या बाहेरून आलेल्या लोकांच्या मनामध्ये सुद्धा ती जागा तिने व्यापावी आणि लोकांनी ती मराठी भाषा आपलीशी करावी, तर यासाठी या माध्यमातून काय करता येईल आपल्याला? 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट त्यातली अशी आहे की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळं मराठी माणसाची, ज्याला कदाचित आपल्या भाषेबद्दल कॉम्प्लेक्स असेल, असू शकतो सध्याच्या काळामध्ये, तो दूर होऊ शकतो. त्याला मराठीबद्दलचा अभिमान वाटू शकतो. मराठीबद्दलची त्याची आस्था हा एक भावनिक मुद्दा आहे, पण तो महत्त्वाचा आहे. आणि त्यातनं त्याला प्रेरणा मिळू शकते की अरे आपण काहीतरी केलं पाहिजे, मुलांना सांगितलं पाहिजे. भले ते इंग्रजी माध्यमातून असले तरी त्यांना मराठीत कसं जास्तीत जास्त, हे एक लोकांच्या भावना, मग त्याला म्हणतो आपण, ते निर्माण होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी की याच्यामुळे आपल्याला जो निधी मिळणार आहे, तर त्या निधीच्या माध्यमातून आपल्याला अनेक गोष्टी भाषाविषयक करता येतील. म्हणजे प्राकृत भाषा आणि मराठी भाषा ह्या दोघांना एकत्रित करून ते शब्द पूर्वीचे जे प्राकृतमधले आहेत पण आत्ताच्या मराठीत ते नाही आहेत, ते आपण आणू शकतो, रुजवता येतात. नंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे माहिती आहे का, की त्याच्यामध्ये तरतूद आहे की तुम्हाला महाराष्ट्राबाहेरच्या विद्यापीठामध्ये जर मराठी शिकवायची, संशोधन करायची सोय करायची असेल तर तुम्ही करू शकता. बरं. फंडिंग केंद्र सरकार. बरं. हे करू शकतो आपण. आता मी ज्या मंडळाचा अध्यक्ष आहे, साहित्य संस्कृती मंडळ, आमचं कामच आहे पुस्तकं छापणं वेगवेगळी, आम्ही छापत असतो. तर ह्याला गती मिळेल. मराठीतली चांगली पुस्तकं आहेत की जी खरोखर इतरत्र जावीत इतर भाषांमध्ये, पण नाही नेता येत आपणाला. परत तो मुद्दा, आर्थिक मुद्दा आला. तशा प्रकारच्या निधीतून आपणाला ती पुस्तकंसुद्धा दुसऱ्या भाषेत नेता येतील. कितीतरी गोष्टी आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल मराठीसाठी, तेही आपण करू शकू. म्हणजे मराठीचा डेटाबेस कसा वाढवता येईल, जो अत्यंत कमी आहे. तुम्ही केव्हा प्रयोग करू शकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा तुमच्या भाषेसाठी, त्यासाठी तुमचा प्रचंड डेटा तुम्हाला गोळा करावा लागतो. ते आपण करू शकतो. सगळी पुस्तकं जाऊ देत नाही याच्यामध्ये, आणि मग आपल्याला पुढे काही गोष्टी करता येतील. तर ह्या गोष्टी करण्यासाठी आपला हा दर्जा या पद्धतीने, म्हणजे मी ज्याला भावनिक म्हणणार नाही, परंतु ते आहे ते एक. आणि दुसरा म्हणजे थेट भौतिक आर्थिक मुद्दा आहे, त्याही पॉईंट ऑफ व्ह्यूनी आपल्याला मराठीसाठी याचा उपयोग करता येईल. बरं, मला आता एक आणखीन इथे प्रश्न येतो, तो म्हणजे मराठीच्या बोलींचा. कारण मराठीला खूप बोलीभाषा आहेत, त्यातल्या काही तर अगदी नामशेष होण्याच्या मार्गावरती आहेत. तर मग ह्या भाषांना उत्तेजन देण्यासाठी किंवा या बोलींना उत्तेजन देण्यासाठी आपल्याला या माध्यमातून काय करता येईल? म्हणजे एकतर तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी की तशीही महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून, म्हणजे राज्य मराठी विकास संस्था आहे, तिथनं बोलींच्या विकासाला, बोलींच्या अभ्यासाला निधी दिला जातो. पण आता हा जो निधी येईल ना क्लासिकल भाषेचा, मला असं वाटतं त्याचाही उपयोग करता येईल नाही इथे आपल्याला. अच्छा, निश्चितपणे करता येईल. त्या बोलींचे कोश तयार करणं, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा शिकवणारे लोक की ते शब्द जे चांगले आहेत, महत्त्वाचे, ते मराठीच्या मुख्य प्रवाहामध्ये आणणं. म्हणजे आपल्याला आपल्या भाषेचा जर शब्द उपलब्ध असेल बोलीमध्ये, हरकत नाही ना, तर कशाला इंग्रजी शब्द कोण घेईल? पण माहीतच नाही ना आपल्याला याला काय म्हणतात, माहीत नाही आपल्याला. ते करू शकतो आपण. म्हणजे एकंदरीत मराठी भाषेला चांगले दिवस येण्याची शक्यता आहे. पण तशी आशा करूयात, आणि नुसतं आशा करू नये, आपल्याला प्रयत्न करावे लागतील. हो मोरे सर, मराठी भाषा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वेगवेगळे उपाय आहेत, आणि त्यातला एक महत्त्वाचा उपाय म्हणजे संमेलनं भरवणं. तर आपल्याकडे तर ही मोठी परंपरा आहे. नाट्य संमेलनं होतात, साहित्य संमेलनं होतात. यावर्षीचं संमेलन हे विशेषत्वानं गाजणार आहे, कारण आता तर अभिजात भाषेचा दर्जा पण आपल्याला मिळालेला आहे. तर मग ह्याचा वाटा किंवा ह्याचा लोकांपर्यंत हे संमेलन नेण्याच्या दृष्टीने, भाषा लोकांपर्यंत नेण्याच्या दृष्टीने संमेलनाचाही काय वाटा असू शकतो? ते वेगळं कसं करता येईल? निश्चितपणे असं पहा की आपल्याला संमेलनाची परंपरा 100 वर्षापूर्वीपासूनची आहे. बरं. न्यायमूर्ती रानडेंनी पहिल्यांदा ते भरवलं, आणि साहित्य संमेलनामध्ये साहित्याविषयीच्या प्रश्नांची चर्चा केली जाते. आता पुष्कळ वेळा त्याचं स्वरूप उत्सवी वगैरे असतं, ही गोष्ट खरी आहे. पण पुस्तकांची विक्री होते, वेगवेगळ्या देशातले लोक तिथे येतात,
एकमेकांच्या आदानप्रदान. त्यांचे आदानप्रदान होतं, शब्दांचं होतं, कल्पनांचं होतं, इत्यादी इत्यादी. म्हणजे ते मी वेगळे सांगायची गरज नाही. पण महत्त्वाचा मुद्दा आहे, या निमित्तानं तुम्हाला सांगतो, म्हणजे दिल्लीचा प्रश्न आला म्हणून सांगतो, की मराठ्यांचं कर्तृत्व 18व्या शतकामध्ये असं शिगेला पोचलं होतं. म्हणजे उत्तरेकडे अनेक ठिकाणी मराठ्यांची राज्य होती, ज्यांना आपण नंतर संस्थान म्हणायला लागलो. हो हो तिथे मराठी माणसं असायची. तिथला कारभार मराठी भाषेतून केला जायचा. दिल्लीवर सुद्धा मराठ्यांचा ताबा होता 25-30 वर्ष. आणि दिल्लीचा कारभारसुद्धा महाराष्ट्रातली मंडळी मराठी भाषेतून करायची. बरं. हे माहीत नाही लोकांना बऱ्याच. दक्षिणेत सुद्धा तीच परिस्थिती होती ना. दक्षिणेत शहाजी महाराजांचे चिरंजीव व्यंकोजी राजे यांचा जो वंश पुढे गेला राज्यकर्ता म्हणून, त्यांनी मराठीला आश्रय दिला, दक्षिणेतल्या स्थानिक भाषांना आश्रय दिला. त्यांचं फार मोठं, म्हणजे मराठ्यांचं भाषिक योगदान भारताला हा एक वेगळ्या चर्चेचा विषय आहे. बरं. पण ते असो. आता होतं काय माहिती का, की पूर्वीच्या काळामध्ये, म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये साहित्य संमेलनाची जेव्हा सुरू झाली प्रक्रिया, तेव्हा गुजरातमध्ये साहित्य संमेलन झाली, बडोदा स्टेटमध्ये, इंदोरमध्ये साहित्य संमेलन झालं, ग्वाल्हेरमध्ये साहित्य संमेलन झालं, अशी व्हायची ना, म्हणजे जिथे मराठी भाषा बोलणारे लोक होते. नंतरच्या काळातसुद्धा अलीकडे मी तुम्हाला सांगतो की जिथे मराठ्यांची संस्थानं होती तिथे तर झालेलीच आहेत. बडोद्याला झालं मधल्या काळात, इंदूरला वगैरे झालं, आणखीन कुठे झाले असतील. पण 1954 साली साहित्य संमेलन दिल्लीला झालं होतं. दिल्लीत मराठी भाषक खूप लोक आहेत. हो. आणि त्याचं तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी त्याचे अध्यक्ष होते. बरं. म्हणजे आता इथे तर मराठ्यांची राज्यच होती ना, त्याच्यामुळे ते स्वाभाविक म्हणतो आपण की त्याच्यात काय. पण तसंच दिल्लीत तेव्हा तरी मराठ्यांचं राज्य नव्हतं नक्कीच. त्याच्यानंतर महाराष्ट्राबाहेर, म्हणजे संस्थानं जर सोडली महाराष्ट्राची, तर साहित्य संमेलन झालेलं नाही. काही वर्षांपूर्वी 88वं साहित्य संमेलन पंजाबमध्ये घुमान इथे झालं. घुमान. हो हो, ज्याचा मी अध्यक्ष होतो योगायोगानं. हो हो. तर घुमानमध्ये म्हणजे नामदेव राय, मराठी कशी भाषा आहे बघा, मराठी बोलणारा माणूस पंजाबात जातो, तिथे तिथली भाषा आत्मसात करून विचार सांगतो, त्या भाषेमध्ये अभंग पदं लिहितो, आणि त्या पदामध्ये विठ्ठलाचा उल्लेख असतो, चंद्रभागेचा उल्लेख असतो. लक्षात घ्या, हे नामदेवांचं कर्तृत्व आहे. आणि ते सगळी पदं शिखांच्या गुरुग्रंथ साहेबामध्ये समाविष्ट होतात. होय होय. हा मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा महिमा आहे. वा. तर त्याची उजळणी आपण आता परत दिल्लीत करूयात ना, की खरोखर दिल्लीवरती मराठ्यांचं राज्य होतं. हे लोकांना कसं कळणार तिथं गेल्याशिवाय? मग तिथे जाऊन जेव्हा आपण हे सांगू ना, मी इथे सांगतोय, तुम्ही ऐकताय, महाराष्ट्रातले लोक ऐकतील, दिल्लीत जाऊन सांगणं जास्त महत्त्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्र गीतामध्ये येतं, दिल्लीची तख्त राखितो, महाराष्ट्र माझा. कसं राखलं, केव्हा राखलं. मंडळी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे सर यांच्याकडनं आपण गेल्या 2 भागातून मराठी भाषेचा इतिहास, त्याचं पुढे कसं काय होणार आहे, निधी मिळाल्यानंतर तिचा विकास कसा होणार आहे, लोकांपर्यंत ती भाषा कशी काय पोहोचणार आहे, याविषयी खूप आपण जाणून घेतलेलं आहे. मोरे सरांना मी धन्यवाद देतो. तेव्हा मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्राच्या पुढच्या भागामध्ये नव्या विषयासह आणि नव्या मान्यवरासह. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.